राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीचं ज्ञान अनिवार्य करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी ही पुढे ढकलण्यात आली असली तरी मराठी सक्तीच्या दृष्टीनं राज्य शासनानं आज पहिलं पाऊल उचललं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी नवीन पुस्तक तयार करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. राज्यातल्या प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी चालकाला हे पुस्तक मराठी शिकण्यासाठी दिलं जाणार आहे. व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं ठरेल. कोणी विचार केला मनापासून मराठी भाषा एवढी प्रेमळ आहे, एवढी स्वच्छ आहे आणि एवढी शुद्ध आणि सोपी आहे की हिंदी भाषिक मराठी भाषा बोलू शकतो. आणि ज्या पद्धतीनं ह्या पुस्तिकेमध्ये आमच्या साहित्य संघाच्या किंवा महाराष्ट्रातील साहित्यिकांनी ही भाषा किंवा हे वाक्य जे आहे ते 15-16 वाक्य महत्वाचे जे ड्रायव्हर्सना अवगत असणं गरजेचं असतं, तर त्यांनी ज्या पद्धतीनं ही पुस्तिका बनवलेली आहे त्या पुस्तिकेचा जर विचार करता 48 तासामध्ये सुद्धा एवढं मराठीचं ज्ञान आपल्याला येऊ शकतं. तरी सुद्धा आम्ही 15 ऑगस्ट पर्यंत वेळ दिलेली आहे.